नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 17 जुलै ते 19 जुलैपर्यंत म्हणजे येणाऱ्या 3 दिवसाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं 19 जुलै रोजी उत्तर भारतामध्ये म्हणजे या ठिकाणी एक WD येण्याची दाट शक्यता. हा WD मध्यम स्वरूपाचा राहील. या WDच्या प्रभावामुळेही उत्तर भारतातील पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते कमी दाबाचे क्षेत्र अजून 2 ते 3 दिवस बंगालचा जो परिसर असेल म्हणजे दक्षिण बंगालचा जो भाग आहे या ठिकाणी रेंगाळत राहण्याची दाट शक्यता. मला या कमी दाबाच्या प्रभावामुळे छत्तीसगड असेल, याचबरोबर ओडिसा, कर्नाटकचा पश्चिम पूर्व भाग असेल, महाराष्ट्र राज्याचा पूर्व भाग म्हणजे विदर्भ असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश या भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जसजसं हे कमी दाब असेल हे उत्तर पश्चिमला सरकेल तसतसं विदर्भातील भागामध्येही पाऊस आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मान्सूनची ट्रफ रेषा अक्षय रेषाबद्दल आपण जर केला, सध्या जर पाहिलं जम्मू काश्मीर असेल, लेह लडाखचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर उत्तरांचल, उत्तराखंड तसेच नेपाळचा दक्षिण भाग पासून हे कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात आहे. अजून एक ट्रफ रेषा जी आहे ती पश्चिम बंगालपासून मेघालयपर्यंत विखुरलेलं आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर गुजरातचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर मध्य प्रदेशचा भाग असेल, राज्याचा उत्तर भागापासून या कमी दाबापर्यंत एक ट्रफ रेषा विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळण्याची दाट शक्यता. माझा हा पुढचा अंदाज असेल. या अंदाजामध्ये काही अंशी बदलही होण्याची दाट शक्यता. याचबरोबर आपण आज दिवसभराचा विचार केला तर आज दिवसभर राज्याला बहुतांश असे काही ठिकाणं असणार, त्या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे व विदर्भातील काही असे ठिकाणं असणार त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, हा अंदाज आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिला होता, तोच अंदाजही आज आपण प्रकाशित करतो. सर्वप्रथम भंडारा गोंदियाचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. याच्यामध्ये देवळी असेल, अर्जुनी, याचबरोबर मोरगाव, कुरखेडा तसेच गडचिरोलीचा उत्तरेचा भाग असेल, इटापल्ली, चारमोशी, गडचिरोली, धानोरा आणि चंद्रपूरचा शिंदेवाडी, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड असेल, तसेच भंडारा असेल, मोरी, तुमसर व गोंदियाचा उत्तर भाग या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पावसाच्या ॲक्टिव्हिटी होतील. काही ठिकाणी लाईटनिंग, थंडोस्टॉर्म म्हणजे विजेच्या कडकडासहित पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोली दक्षिण भाग असेल, चंद्रपूरचा बहुतांश पूर्व भाग, पश्चिम भाग संपूर्ण, नागपूरचा कुरखेडा, रामटेक या ठिकाणी व भिवापूर असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच नागपूरचा दक्षिण भाग, उमरखेड असेल, वर्धाचा हिंगणघाट, समुद्रपूर, यवतमाळचा घाटंजी, पारडकोडा, मोरेगाव, वणी असेल, उमरखेड असेल, याचबरोबर नांदेडचा संपूर्ण जिल्हा, किनवट, भोकर, बिलोली, कंधार, मुदखेड, लातूरचा उदगीर असेल, अहमदपूर असेल, गंगाखेड, परभणी हा जो पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नागपूरचा पूर्व भाग, नागपूरचा पश्चिम भाग, वर्धा पश्चिम, अमरावती संपूर्ण जिल्हा, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळचा पश्चिम भाग या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही अंश असे असतील ठिकाणं असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, काळे ढग आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस जर झाला तो काही 1-2 पर्टिक्युलर एरियामध्येच पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव, उस्मानाबाद, तुळजापूर, याचबरोबर उमरगाचा काय भाग असेल, सोलापूरचा बार्शी असेल, मोहोळ, सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या भागामध्येही पाऊस आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. कालही त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. सोलापूरचे बहुतांश शेतकरी मित्र आहेत आपले, त्यांनीही आपल्याला कमेंट केली होती की बार्शी या ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळाला, मोहोळमध्ये पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा पश्चिम संपूर्ण बाजू असेल म्हणजे समुद्रसपाटी बाजू असेल त्या ठिकाणी संततधार स्वरूपात पाऊस काही अंशी राहू शकतो. तसेच जो पूर्व बाजू असेल याच्यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, राजापूर, लांजा, याचबरोबर चिपळूणचा काय भाग असेल, रोहा, माणगावपर्यंत हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर संपूर्ण पालघर जिल्हा, नाशिकचा पश्चिम भाग असेल, ठाणे संपूर्ण, मुंबई, रायगडचा पूर्व, रत्नागिरी पूर्व आणि सिंधुदुर्ग पूर्व, याचबरोबर कोल्हापूरचा घाटमध्ये भाग असेल, चंदगड, बुदर्ग, राजरा, याचबरोबर पन्हाळा असेल, गगनबावडा, शाहूवाडी, सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुक्याचा भाग असेल, पश्चिम भाग असेल, याचबरोबर सातारा, पाटण असेल, मेढा, माळवेश्वर, तसेच पुण्याचा लोणावळा असेल, खंडाळा, पवण, जुन्नर आणि नाशिकचा दिंडोरी, कळवण, सरगणा, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. घाटमाथ्यावरती 1-2 स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबारचाही अक्कलकोवा असेल, तो नवापूर असेल, हलक्या स्वरूपात पाऊस,
नाशिकमध्ये मालेगाव असेल, सटाणा असेल, नांदगाव एक दुसऱ्या स्वरूपात ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त पुणे असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बीड असेल, सोलापूरचा बहुतांश भाग, सांगली पूर्व असेल, सातारा पूर्व असेल, या ठिकाणीही पावसाची ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. मात्र हा पाऊस एकदम कमी असेल, विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळेल. याचबरोबर आपण 18 जुलैचा जर विचार केला, 18 जुलैला या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आहे, कारण हा अंदाज मी 3 दिवस अगोदर प्रकाशित केल्यामुळे या ठिकाणी थोडा बदल होऊ शकतो. सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं तर रायगडचा दक्षिण भाग असेल, रोहा, माणगाव, माळसा, दापोली, गुहागर, चिपळूण, राजापूर, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला या ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पालघर असेल, ठाणे, मुंबई पूर्ण भाग असेल, याचबरोबर रायगडचा पूर्व भाग, रत्नागिरी पूर्व भाग, सिंधुदुर्ग पूर्व भाग या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पुणे पश्चिम, सातारा पश्चिम आणि कोल्हापूर पश्चिम म्हणजे घाटमधील भाग या भागामध्ये एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. व त्याचा जो लगतवरती भाग असेल त्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा जो पश्चिमी पूर्व भाग असेल, पन्हाळा, हातकणंगले, कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज या ठिकाणी शक्यता पावसाची कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा आटपाडी, कवठेमहांकाळचा, तासगावचा भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत याचबरोबर सोलापूरचा बहुतांश दक्षिण भाग आणि पूर्व भाग असेल, त्याचे मोहोळ, बार्शीचा दक्षिण भाग, सोलापूर तालुका, याचबरोबर दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पुणे पूर्व, सातारा पूर्व असेल आणि सोलापूरचा उत्तर भाग या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी, व काही ठिकाणी कडक ऊन राहण्याची ही दाट शक्यता. नाशिकचं पाहिलं, खानदेशमध्ये नाशिकचा जर विचार केला, सरगणा, पेठ, दिंडोरी, इगतपुरी असेल, तसेच नाशिक तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. याही ठिकाणी विखुरल्या स्वरूपामध्येच पाऊस पाहायला मिळेल. जो सिन्नरचा पश्चिम भाग असेल, निपाड पश्चिम, कळवण पश्चिम, सटाणा या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र काळे ढग त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. जळगावमध्ये वातावरण स्वच्छ राहू शकतं, तसेच धुळ्यामध्येही वातावरण स्वच्छ राहणार आहे. मात्र नंदुरबारचा भाग असेल, याच्यावर धुळे तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल, म्हणजे साक्री तालुका असेल, नवापूर असेल, नंदुरबारचा नवापूर असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नांदेडचा विचार केला, मराठवाड्यातील नांदेडमधील उत्तरचा भाग असेल, हदगाव, भोकर, किनवट या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील विदर्भ असेल आणि विदर्भाचा बहुतांश भाग असेल आणि नांदेडचा काय भाग असेल, या ठिकाणी जुलै महिन्याच्या शेवटाला चांगला पद्धतीचा पाऊस, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, महिन्याच्या व्हिडिओ सांगितलं होतं, याच पद्धतीचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच नांदेड दक्षिण असेल, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळेल, मात्र कमी पाऊस पाहायला मिळेल. तसेच विदर्भाचा जर विचार केला, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळचा बहुतांश भाग या ठिकाणी ड्रायव्हर राहू शकतं, ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर यवतमाळ, दिग्रज, महागाव, उमरखेड हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. अमरावतीचाही चिखलदरा धरणे असेल, हलक्या स्वरूपात पाऊस. याचबरोबर भंडारा, गोंदिया आणि नागपूरचा पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल आणि गडचिरोलीचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल. तसे नागपूर संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा बहुतांश उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, गडचिरोलीचा राहिलेला भाग असेल, याच्यामध्ये इटापल्ली, चारमोशी, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अहेरी, चिंचोळा या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच चंद्रपूरचाही दक्षिण भाग असेल, गोडपिंपरी, राजुरा, वडगाव असेल, कोरगाव असेल, भद्रावती असेल, याचबरोबर करोळा असेल आणि यवतमाळचा राळेगाव, वणी या ठिकाणीही आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण 19 तारखेचा अंदाज जर पाहिला तर 19 तारखेच्या अंदाजामध्ये काही अंशी थोडेफार बदलही होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल, 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. पालघर, ठाणे, रायगडचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग असेल, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, पेठ, सरगणा, तसेच पुणे, लोणावळा, खंडाळा, भोर, याचबरोबर साताऱ्याचा कराड, पाटण, वाईज का भाग असेल, शिरवळचा काय भाग असेल, सातारा शहराचा भाग असेल, सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्याचा वाळव्याचा काही भाग असेल, याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथा असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच कोल्हापूर पूर्व, सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर याचबरोबर सोलापूरचा काही भाग असेल, या ठिकाणी पावसामध्ये हळूहळू वाढ ही होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. कारण की 19 तारखेनंतर
जी ट्रफ रेषा आहे ती गुजरातच्या उत्तरेच्या भागामध्ये येणार आहे. म्हणजे मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या ठिकाणी येईल. त्यावेळेला राज्यामध्येही पावसात वाढ पाहायला मिळण्याची शक्यता करून खास करून जर पाहिलं तर राज्याचा उत्तरेचा भाग. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला 19 तारखेला, तर नांदेडच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्यामध्ये बिलोली असेल, नांदेड, भोकर, किनवटचा भाग असेल, तसेच जालना, संभाजीनगर, बीड असेल, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली हा निकटवर्ती भाग असेल नांदेडचा, या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता. एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला विखुरल्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच विदर्भाचा जर विचार केला, भंडारा, गोंदिया हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. गडचिरोली संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. काही ठिकाणी फक्त वाऱ्याचा वेग असो काही अंशी जास्त राहण्याची शक्यता आहे व फक्त ढगाळ वातावरण ही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणी ही पावसात नंतर वाढ होण्याची दाट शक्यता. मात्र 19 तारखेपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. 19 तारखेनंतर मात्र या ठिकाणी आपल्याला पाऊस काहीशी वाढण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 3 दिवसाचा हवामान अंदाज. तर या 3 दिवसाच्या हवामानामध्ये काहींशी बदल होण्याची ही दाट शक्यता आहे. जर आता हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.